सर, आज आपलं तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांच्या समोर साखळी उपोषण आपण आयोजित केलेलं आहे। तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे, काय मागण्या आहेत त्यांचं सांगावं। वंदे मातरम जय प्रहार दिव्यांग सेवाभावी संस्था तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संघटनेच्या वतीने गेल्या वर्षभरापासून तहसील कार्यालय पुरवठा या विभागाकडे दिव्यांगाच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने पत्रव्यवहार किंवा निवेदन अर्ज तक्रारी दिलेल्या आहेत, पण आजपर्यंत उपोषणाची वेळ येऊस्तोवर यांनी कुठल्याही त्या पत्रव्यवहार कुठलीही कायदेशीर कारवाई केलेली नाही किंवा समोपचार पत्राचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे आम्हाला विनाकारण आमच्या न्याय हक्कासाठी संविधानिक मार्गाने साखळी उपोषण करावं लागत आहे। याच्या अगोदर तुम्ही कधी निवेदन दिलेलं, कधी आम्ही अर्ज दिलेले नाही। दिनांक 23/2/2000 रोजी संपूर्ण तालुक्यातील अंत्योदय योजनेमध्ये जे आहेत दिव्यांग पात्र लाभार्थी यांना 35 किलो धान्य नियमित देण्यात यावे। त्यासाठी ज्या दिव्यांगाचे अंत्योदय योजनेतून शिधापत्रिका देण्यात आलेल्या आहे त्या तत्काळ ऑनलाईन करून त्यावर 35 किलो धान्य शासनाच्या सर्क्युलरप्रमाणे देण्यात यावे। तसेच ग्रामीण भागात जे संघटना आहे, संस्था आहे, त्या संघटनेच्या वतीने विविध तक्रारी व निवेदन दिलेले त्या तक्रार अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली। गेल्या 6 महिन्यापासून ऑनलाईन विभागाचा कार्यकाळ बंद आहे, अजून सुद्धा सुरुवात नाही। तुरळक काही प्रकरणं निकाली निघतात, परंतु त्यावर धान्य वितरित होत नाही। दिव्यांगांना जे अंत्योदय योजनेची शिधापत्रिका देण्यात येते त्यावर दिव्यांगाचा शिक्का मारण्यात येतो, पण त्यावर स्पष्ट उल्लेख करण्यात येत नाही की अंत्योदयाचा कार्ड देण्यात आलेला आहे म्हणून, कारण दिव्यांगांना दोन्ही साईडला तारंगावर ठेवण्यात आलेला आहे। एकाकडे ऑनलाईन करतात त्यावर धान्य देत नाही, दुसऱ्याकडे कार्ड देऊन मोकळं होऊन जातात। आमच्या संघटनेच्या वतीने संपूर्ण तालुक्यासाठी 5000 वाढीव इष्टांगाची मागणी केलेली आहे। तर प्रत्येक दिव्यांगाला याच्या शिधापत्रिकेपासून वंचित राहणार नाही, परंतु साधारण तहसीलच्या प्रशासनाच्या वतीने यावर मान्यता देण्यात आलेली आहे।